युद्धामुळे देशात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना गॅस सिलेंडर मिळत नाहीये. पण यावर एका महिलेने एक उपाय शोधलाय. महिलेचा हा क्रांतिकारी उपाय जर वापरला तर गॅस सिलेंडर वर्षभर संपत नाही. एक गरीब महिला जिच्या घरातला गॅस सिलेंडर 15 दिवसांपूर्वी संपला होता. तो कसेबसे पैसे जमा करून तिने गॅस सिलेंडर आणला होता. पण जेव्हा तिला समजलं की आता हा गॅस सिलेंडर जर संपला तर आपल्याला आता गॅस सिलेंडर मिळणार नाही, तेव्हा तिने असा शोध लावलाय, असा एक जुगाड शोधलाय की ज्याच्या माध्यमातून एक गॅस सिलेंडर वर्षभर संपणार नाही. होय, तुम्हाला हे ऐकायला खोटं वाटेल. जेव्हा गॅस सिलेंडरच्या कंपनीवाले या महिलेच्या घरी तिचा शोध पाहायला गेले तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. अक्षरशः कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर या महिलेने रात्रंदिवस तो गॅस चालू ठेवलाय. प्रचंड स्वयंपाक केलाय, तरी देखील तो गॅस संपायचं नाव घेत नाही. देशात पहिल्यांदाच गॅस लवकर संपू नये म्हणून लावलेला हा शोध सगळीकडे व्हायरल झालाय. गॅस कंपनीचे अधिकारी तिथे गेल्यानंतर त्यांनी देखील तो रिझल्ट पाहिला. कंपनीने त्या महिलेला करोडो रुपये देऊन तो जुगाड विकत घेण्याची ऑफर दिलीय. पण महिला म्हणाली की माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी मी हा उपाय मोफत सांगणार आहे. एक महिला जी जास्त शिकली नव्हती, गरीब होती, पण तिने असा जुगाड शोधलाय की ज्यामुळे अक्षरशः गॅस कंपनीवाले तिचा तो जुगाड दाबून टाकण्याचा प्रयत्न करत होते, तिला विकत घेण्याचा प्रयत्न करत होते. कारण की तिचा जर हा जुगाड समोर आला तर लोक गॅस सिलेंडर वर्षभर चालवतील आणि कंपनीचा धंदा बंद होईल. म्हणून तिने ती टेक्निक संपूर्ण जगाला सांगितली. 2 ते 3 दिवसांपूर्वी तिचा हा जुगाड अक्षरशः संपूर्ण इंटरनेटवर व्हायरल झालेला आहे. लोकांचा भरोसा बसत नाहीये की एक गरीब महिला अशी असामान्य टेक्निक कशी काय शोधू शकते की ज्यामुळे तुमचा गॅस हा तब्बल वर्षभर चालू शकतो. आता जर तुम्हालाही तुमच्या घरामधला गॅस सिलेंडर लवकर संपू द्यायचा नसेल तर हा जुगाड पाहिल्याशिवाय तुम्ही अजिबात हा व्हिडिओ बंद करू नका. एका छोट्याशा गावात ही महिला राहायची. तिचं नाव रुपाली. परिस्थिती इतकी बेताची की दिवसभर राबल्यावर कुठे 2 वेळचं जेवण नशिबात असायचं. नवरा मोलमजुरी करायचा. खेड्यातलं घर, त्यामुळे वर्षानुवर्षे तिने चुलीवर स्वयंपाक केला. त्या चुलीच्या धुराने तिचे डोळे लाल व्हायचे, सारखा खोकला यायचा, फुफ्फुसांची वाट लागली होती. 2 वर्षांपूर्वी सरकारने गॅस दिला आणि रुपालीला वाटलं चला आता सुखाचे दिवस आले. आता तो काळवंडलेला धूर आणि डोळ्यांची जळजळ कायमची संपली. पण मित्रांनो, गरिबाचं सुख हे वाळूच्या किल्ल्यासारखं असतं. पहिला सिलेंडर आला, महिनाभरातच संपला. दुसरा सिलेंडर घ्यायला घरात दमडी नव्हती. कशीबशी उसानवारी करून तिने गॅस भरला, पण पुन्हा तो लवकरच रिकामा झाला. कधीकधी तर गॅस संपला की 6-6 महिने तो भरता येत नसायचा. पण तेवढ्यात युक्रेन आणि इस्रायलमधले युद्ध सुरू झाला आणि प्रचंड गॅस टंचाई सुरू झाली. पण म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी असते. जेव्हा माणूस संकटात सापडतो तेव्हाच त्याचं डोकं चालू लागतं. रुपालीने ठरवलं, हा गॅस जातोय कुठे? कंपनी आपल्याला फसवते की आपलीच काही चूक होतीये? तिने लावलेला तो शोध हा अख्ख्या देशात गॅस वाचवण्याचा सर्वात मोठं हत्यार बनलंय. रुपाली एक दिवस तशीच हताश होऊन बसली होती. समोर चूल पेटलेली होती आणि ती फुंकणीने हवा घालत होती. अचानक धुराचा एक मोठा लोट तिच्या नाकापाशी आला. तिला जोरात खोकला आला आणि त्याच क्षणी तिच्या डोक्यात एक विचार चमकला. ती विचार करत होती की आपल्याकडे गॅस घ्यायला पैसे नाहीत, मग आपण पैसे कमवले पाहिजेत. पण गरीबाला एका मर्यादेबाहेर पैसे कमावता येत नाहीत. मग तिने उलटा विचार केला, जर हाच गॅस सिलेंडर जास्त दिवस चालला तर? जर तो 15 दिवसांऐवजी 40 दिवस चालला तर माझे पैसे वाचतील ना? वाचवलेले पैसे म्हणजे कमवलेले पैसेच आहेत. हाच विचार त्या मोठ्या शोधाचा पाया ठरला. रुपाली कामाला लागली. तिने विचार केला की नक्की गॅस गळतोय कुठे. तिच्याकडे एक छोटासा साधा स्मार्टफोन होता, ज्यावर कधीतरी नेटवर्क असायचं. तिने त्यावर माहिती शोधायला सुरुवात केली. लोक गॅस कसा वाचवायचा हे शोधत होते, पण रुपालीने शोधलं की गॅस खर्च का होतो. तिने आजूबाजूच्या बायकांना विचारलं तर प्रत्येकीची हीच तक्रार होती की बाई ग, गॅस आणला की वाऱ्यासारखा उडून जातो. मग रुपालीने अभ्यास केला आणि तिला अशी 3 भयंकर कारणं सापडली. ज्यातलं तिसरं कारण तर 99% लोकांच्या गॅस चोरीचं आणि लवकर संपण्याचं मुख्य कारण असतं. ते तिसरं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नीट बघा, कारण एक चूक तुम्हाला दरमहा 500 रुपयांना पडू शकते. रुपालीला पहिलं कारण सापडलं, जे आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर घडतं पण आपण दुर्लक्ष करतो. जेव्हा गॅस डिलिव्हरीवाला आपल्या दारात सिलेंडर घेऊन येतो तेव्हा तो प्रचंड घाईत असतो. मालक, लवकर पैसे द्या, मला दुसरीकडे जायचंय, असं म्हणून तो आपल्याला गडबडीत टाकतो. आपण काय करतो? फक्त पैसे देतो, सिलेंडरवरची सील बघतो आणि तो घरात घेतो. पण रुपालीच्या लक्षात आलं की सील लावलेलं असलं तरीही गॅस कमी असू शकतो. प्रत्येक सिलेंडरवर कंपनीने स्पष्टपणे लिहिलं असतं, कृपया डिलिव्हरी घेताना वजन तपासून घ्या. पण आपण कधी काट्यावर वजन करतो का? कधीच नाही. रुपालीने पाहिलं की गॅस कंपनीतून निघाल्यापासून आपल्या घरापर्यंत येईपर्यंत मध्ये अनेक हात बदलतात.
काही ठिकाणी गॅस चोरीचे प्रकार घडतात, तर काही ठिकाणी तांत्रिक चुकीमुळे वजन कमी भरलं जातं. जर तुमच्या एका सिलेंडरमध्ये 1 ते 1.5 किलो गॅस कमी आला, तर तुमचे किमान 4 ते 5 दिवस तिथेच कमी झाले. विचार करा, वर्षाला तुम्ही किती गॅस फुकट घालवताय. रुपालीने नियम केला, जोपर्यंत वजन करणार नाही तोपर्यंत पैसे देणार नाही. तिने शेजारच्या किराणा दुकानातून काटा आणला आणि वजन केलं. तेव्हा तिचा संशय खरा ठरला, गॅस खरंच कमी होता. ही पहिली चोरी तिने पकडली. म्हणून लक्षात ठेवा, सिलेंडर घेताना काटा लावायला विसरू नका, नाहीतर तुमचे हक्काचे पैसे पाण्यात जातील. वजन तपासूनही रुपालीचा गॅस अपेक्षेपेक्षा लवकर संपत होता. तिला कळून चुकलं की अजून काहीतरी गडबड आहे. एक रात्री घरात सगळीकडे भयान शांतता होती. रुपाली स्वयंपाकघरात गेली आणि तिला गॅस सिलेंडर जवळ एक अगदी बारीक सळसळ असा आवाज ऐकू आला. तिला कोणताही वास येत नव्हता, तरीही तो आवाज येत होता. हेच आहे दुसरं मुख्य कारण, गॅस लीकेज. आपल्याला वाटतं गॅस लीकला की वासाने समजेल, पण मित्रांनो, काही वेळा गळती इतकी सूक्ष्म असते की तिचा वास येत नाही, पण तुमचा गॅस मात्र 24 तास हवेत उडत असतो. रेग्युलेटरचा जॉईंट, रबरी पाईपवर आलेले बारीक तडे किंवा शेगरीच्या बटनातून होणारी ही गळती म्हणजे तुमच्या पैशांची हवा होणे आहे. रुपालीने यावर एक जबरदस्त उपाय शोधला. तिने एका वाटीत पाणी घेतलं, त्यात थोडी सर्फ किंवा साबणाची पावडर टाकली आणि त्याचा फेस केला. तो फेस तिने रेग्युलेटरच्या तोंडाला आणि पाईपच्या दोन्ही टोकांना लावला. जिथे बुडबुडे आले तिथे गळती होती. जसं आपण सायकलचं किंवा गाडीचं पंक्चर करताना ट्यूब पाण्यात बुडवतो, तसंच तिने हे करून पाहिलं. ही साधी युक्ती करून तिने घराचा धोकाही टाळला आणि गॅसची चोरीही थांबवली. जर तुमच्या पाईपला बारीक छिद्र असेल तर महिनाभराचा गॅस 20 दिवसातच संपणार. आता रुपालीला जे तिसरं कारण सापडलं ते ऐकून तुमचे पायाखालची जमीन सरेल. हेच ते कारण आहे ज्यामुळे 99% गृहिणींचा गॅस फुकट जळतो. रुपालीने पाहिलं की गॅसची ज्योत ही निळ्या रंगाची असायला हवी, पण तिच्या शेगडीची ज्योत पिवळी किंवा नारंगी रंगाची होत होती. गॅस मोठा केला तरी उष्णता मात्र कमीच मिळत होती. याचं कारण म्हणजे गॅसच्या बर्नरमध्ये आणि त्याखाली असणाऱ्या नॉझलमध्ये साचलेला कचरा, कार्बन आणि काजळी. जेव्हा तुम्ही दूध तापवता किंवा डाळ शिजवता तेव्हा कधीकधी ते उतू जातं आणि त्या नॉझलमध्ये अडकतं. यामुळे गॅस पूर्ण दाबाने बाहेर येऊ शकत नाही. तुम्ही गॅसचे बटन पूर्ण फिरवता, गॅसचा खर्च पूर्ण होतो, पण नॉझल ब्लॉक असल्यामुळे तो नीट जळत नाही. परिणामी स्वयंपाकाला दुप्पट वेळ लागतो आणि तुमचा अर्धा गॅस फुकट जातो. यासाठी गॅस दुरुस्त करणारा तुमच्याकडून 500 ते 1000 रुपये उकळतो. पण रुपालीने 1 रुपयाचा घरगुती उपाय शोधला. तिने सगळ्यात आधी बर्नरच्या जाळ्या काढून गरम पाण्यात लिंबू आणि सोडा टाकून स्वच्छ धुतल्या. त्यानंतर गॅसच्या खाली जे छोटं पितळी नॉझल असतं त्यात एक बारीक सुई किंवा सेफ्टी पिन घालून 2-3 वेळा टोचली. सगळा अडकलेला कचरा बाहेर पडला. जेव्हा तिने पुन्हा गॅस पेटवला तेव्हा तिची शेगडी नव्यासारखी निळी ज्योत देऊ लागली. यामुळे स्वयंपाक झटपट होऊ लागला आणि गॅसची बचत झाली. रुपालीच्या या 3 छोट्या पण जादुई शोधांमुळे तिचा गॅस जो 15-20 दिवस चालायचा तो आता चक्क 40 दिवसांच्या पुढे जाऊ लागला. विचार करा, एका गरीबाच्या घरात वर्षाचे 3-4 सिलेंडर वाचले म्हणजे किती मोठी बचत झाली. आज रुपालीच्या या युक्तीमुळे केवळ तिचंच नाही तर तिच्या गावातल्या प्रत्येक महिलेचे पैसे वाचत आहेत. तिने शोधलेले हे 3 चोर पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवा. 1. सिलेंडर घेताना वजन तपासा. घाई करू नका. काटा लावा आणि जेवढं वजन लिहिलंय तेवढंच आहे का बघा. 2. फेस करून लीकेज तपासा. महिन्यातून एकदा साबणाच्या पाण्याने रेग्युलेटर आणि पाईप तपासा. 3. नॉझल आणि बर्नर स्वच्छ ठेवा. पिवळी ज्योत म्हणजे जास्ती चोरी आहे. सुईने नॉझल साफ करा आणि निळी ज्योत मिळवा. मित्रांनो, ही माहिती फक्त ऐकून सोडू नका. आजच्या या महागाईच्या काळात 1-1 रुपया महत्त्वाचा आहे. रुपालीसारख्या एका सामान्य महिलेने जर डोकं लावून इतकी मोठी क्रांती केली असेल तर आपण का नाही. आता तुम्ही रुपालीची संघर्ष गाथा आणि लावलेला तो भन्नाट शोध पाहिला. आज तो आजच्या काळात आपल्या प्रत्येकासाठी संजीवनी ठरणार आहे. सध्या रशिया, युक्रेन आणि इस्रायल इराणमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे संपूर्ण जगात इंधनाचं संकट उभं राहिले. याचा थेट परिणाम आपल्या स्वयंपाकावर होतोय. आजची परिस्थिती अशी आहे की खिशात पैसे असूनही वेळेवर गॅस मिळत नाहीये. तासनतास उन्हात लांबलच लांब रांगा लावूनही लोकांच्या पदरी निराशा पडते. अशा या आणीबाणीच्या काळात रुपालीने शोधला हा जुगाड फक्त एक माहिती नाही, तर सामान्य माणसाचं घर वाचवण्याचं सर्वात मोठं हत्यार आहे. आपण युद्ध थांबवू शकत नाही किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातले गॅसचे भाव कमी करू शकत नाही, पण आपल्या घरात आलेला एक थेंब गॅस कसा वाचवायचा हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या फायद्यासाठी या 3 गोष्टी पुन्हा एकदा नीट समजून घ्या. जेव्हा तुम्ही रांगेत उभे राहून तासभराच्या प्रतीक्षेनंतर सिलेंडर मिळवता तेव्हा घाईघाईत त्याचं वजन तपासायला विसरू नका. टंचाईच्या काळात गॅस चोरीचे प्रमाण वाढतात. 1 किलो चोरी म्हणजे तुमचे 5 दिवसांचे जेवण चोरी होणे आहे. तुमच्या शेगडीची ज्योत जर पिवळी किंवा नारंगी असेल तर धोक्याची घंटा. याचा अर्थ असा, गॅस पूर्ण दाबाने जळत नाही. रुपालीने सांगितल्याप्रमाणे बारीक सुईने नॉझल साफ करा.
तुमची शेगडी पुन्हा नव्यासारखी निळी ज्योत देऊ शकेल. महिन्यातून एकदा साबणाचा फेस करून रेग्युलेटर किंवा पाईप तपासा. छोटीशी गळतीसुद्धा तुमचा गॅस हवेत उडू शकते. मित्रांनो, आजच्या या महागाईच्या आणि टंचाईच्या काळात ही माहिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली आणि तुमच्या भागात सध्या गॅस सिलेंडरसाठी रांगा लावल्यात का? आज तुमच्याकडे गॅसची किंमत काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून प्रशासनाला आणि इतरांनाही याची दहकता समजेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वतःच्या आणि देशाच्या या संकटातून वाचवा. धन्यवाद.